आग्रा घराणे. अभिजात संगीतातील आग्रा घराणे मुळात ग्वाल्हेर घराण्यामधून निघालेले आहे. या घराण्याचे एक पूर्वज गग्गे खुदाबक्श यांना ग्वाल्हेर घराण्यातील नत्थन पीर बक्श यांची चांगली तालीम मिळालेली होती. अशा प्रकारे या दोन घराण्यामध्ये जरी जन्यजनक संबंध असला तरी त्यामध्ये कालांतराने पुष्कळ भिन्नता निर्माण झाली. जुन्या काळी आग्रा घराण्यातील गायकांना ध्रुपद, धमार गायनाची पक्की तालीम प्रथम मिळालेली आहे. त्यामुळे या घराण्याला ध्रुपद व ख्याल या गायन प्रकाराच्या सीमेवरील घराणे म्हणता येईल. चालू पिढीच्या दृष्टीने आग्रा घराण्यातील उत्तमोत्तम गुणांची एकत्रित आठवण फैयाज खान मुळेच होते. या घराण्यातील गायकांचा स्वर प्रायः ढाला बऱ्याच कमी उंचीचा असतो, पण ध्रुपदाच्या चांगल्या तालमीमुळे आणि स्वरसाधनेमुळे तो कसदार आणि खर्जातही श्रवणीय असतो. प्रत्यक्ष चीज सुरू करण्यापूर्वी नोम तोम करून रागाचे स्वरूप गायक पूर्णपणाने विशद करतो. नोम तोमीमध्ये चिजेची अक्षरे नसतात, तर स्वरांच्या केवळ आधारासाठी हृदत तोम, तान, रन इत्यादी अक्षरे घेतात. बिनाच्या जोडकामाप्रमाणे वाटणाऱ्या अशा गंभीर नोम तोमीत रागाची बढत दमदारपणे होते. त्यानंतर होरी धमारचे गायन सुरू होते, तेव्हा विविध लय बंधांनी नटलेली बोलतान सुरू होते. या घराण्यात ताल लयीचा पक्केपणा व विविधता हे एक वैशिष्ट्य आहे. यानंतरचे ख्याल गायन हेही रागदृष्ट्या अत्यंत शुद्ध असते. आग्रा घराण्यातील ख्यालामध्ये ललित्यापेक्षा गांभीर्य व जोरकसपणा यांचाच प्रत्यय अधिक येतो. स्वरसंगतीमध्ये वैधम्याचा आविष्कार, छोट्या छोट्या बोल उपजा आणि अचरक ताना ही आग्रा घराण्याची विशेषत्वाने दिसतात. चिजेमधील काही अक्षरबंधावर रमून उपजा घेऊन जोरदार हिशेबी तिहायाना म्हणजे तीनदा तोंड म्हणून समेवर येणे ही या घराण्यातील एक लक्षणीय क्रीडा आहे. स्वर ढाला असल्याकारणाने आलाप गेय असे मंद्र सप्तकातील राग हे गायक उत्तम प्रकारे वठवितात. गग्गे खुदाबक्श, नथव खां, बाबलीबाई, फैयाज खां, विलायत हुसेन खां, अता हुसेन खां, शराफत हुसेन खां, लताफत हुसेन खां, खादिक हुसेन खां, जगन्नाथ बुवा पुरोहित, रातंजनकर, रत्नकांत रामनाथकर इत्यादी मंडळी या घराण्यातील प्रसिद्ध गायक आहेत. धन्यवाद.